तुम्हाला सुद्धा कळत नाही का मुलांच्या टिफिनसाठी रोज हेल्दी आणि टेस्टी असं काय बनवायचं? तर ही पालक पनीरची रेसिपी तुमच्यासाठीच. सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेतलेल्या पालकला कढाईमध्ये वाफून घ्यायचे. त्यानंतर त्याला बर्फच्या पाण्यामध्ये घालायचं. या प्रोसेसने काय होतं, पालकचा कलर चेंज होत नाही आणि तो काळा पडत नाही. त्यानंतर कढाईमध्ये तेल घालून पनीर फ्राय करून घ्यायचे. अगदीच जास्त फ्राय नाही करायचे, नाही तर ते कडक होतं. त्यानंतर पॅनमध्ये घालायचे काही खडे मसाले, जिरे, बारीक कापून घेतलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि काही मिरच्या. त्यानंतर छान प्रकारे कांदा झाला की त्यामध्ये घालायचे टमाटरची प्युरी आणि सुके मसाले. सुके मसाल्याला छान प्रकारे मिक्स करून त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आणि पालकची प्युरी यामध्ये घालायची आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालूयात, कस्तुरी मेथी घालूयात आणि झाकण ठेवून अगदीच 2 मिनटं मध्यम आचेवरती होऊ देऊयात. वाव, काय तर्री आली आहे, ते तेल सुटलं आहे. त्यानंतर पनीर ॲड करूया, पुन्हा एकदा मिक्स करूया आणि फ्रेश क्रीम ॲड करूया वरून. आपली हेल्दी, टेस्टी आणि सर्वांना आवडेल अशी पालक पनीरची रेसिपी बनून तयार.